मागील 15 वर्षाच्या मागणीनुसार कराडनंतर कोल्हापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला गेल्या वर्षी राज्य शासनाकडून मान्यता मिळाली। पहिल्या वर्षी 5 शाखेमध्ये एकूण 300 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। सध्या शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तर महाविद्यालयाची मुख्य इमारत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृह अशा 180 कोटीच्या इमारतीचं बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे। ही इमारत येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे। या वर्षीची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर काही दिवसात सुरू होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर रणजित सावंत यांनी दिली। आपलं इंटेक जे आहे ते 300 इंटेक आहे। यामध्ये कॉम्प्युटर, EIDS, ENTC, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ऑटोमेशन अशा 5 ब्रांचेसचं इथे ॲडमिशन होतं आणि टोटल 300 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। सध्या ॲडमिशन बाबतीत सांगायचं म्हटलं तर सीईटी सेलकडून अजून नोटिफिकेशन आलेलं नाही, पण लवकरच ते नोटिफिकेशन येईल आणि प्रवेशाला सुरुवात होईल। पहिल्यांदा विद्यार्थ्यांची माहिती भरून घेतली जाईल, त्यानंतर मेरिट लिस्टची डेट दिली जाईल आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरून घेतला जाईल। शासकीय कॉलेज असल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा ह्या गोष्टीचा क्वालिटी हा एक, आणि दुसरे फीजच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजची फी मॅक्झिमम ही 25,000 आहे। ज्या मुलांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे आणि ओपन कॅटेगरीतलं आहेत अशा मुलांसाठी 25,000 फी आहे। EBC कॅटेगरीला तर फक्त 10,000 फी आहे। SC ST कॅटेगरीला फक्त 1,500 रुपये फी आहे। मला वाटतं शासकीय कॉलेजमध्ये, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आपल्या जवळचं कॉलेज म्हणजे कराडनंतर शासकीय कॉलेज हे पश्चिम महाराष्ट्रात नव्हतं, तर गेल्या वर्षीपासून आपल्या कोल्हापूरच्या किंवा कोल्हापूरकरांच्या बऱ्याच वर्षाच्या मागणीला प्रतिसाद मिळून गेल्या वर्षीपासून हे कॉलेज सुरू झाल्यामुळं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या मुलांना एक चांगली, किंवा गरीब मुलांना, हुशार मुलांना एक चांगली सोय शासनानं करून दिलेली आहे।